ओके. आता एक्झाम्स चालू आहेत आणि मी घरी आली आहे. आय डोंट नो वाय. उद्या मेडिकलचा पेपर आहे. बट मला असं वाटतं की माझे भाऊ थोडंसं ब्रीफ देते की माझ्या भावांचे आता समर वेकेशन चालू आहे आणि ते लोक काहीच वाचत नाही. आम्ही एन्सायक्लोपीडिया वगैरे तरी वाचायचं, पण ते काहीच नाही वाचायचं. आणि मला नॉवेल्स वाचायला खूप आवडतात, बट त्याला नाही आवडत. ओ माय गॉड. तर मी माझ्या भावाला बोलणार आहे की तू काहीतरी रीड कर थोडंसं, पंचतंत्रा किंवा काहीतरी शॉर्ट हे. तर मी काय केलं, ChatGPTवरती असं हे काढलं की कोणते बुक्स आहेत. तर त्यांनी सुधा मूर्तीची ग्रँडमाज बॅग ऑफ स्टोरी आणि पंचतंत्रा सजेस्ट केली. सो मी त्याला बोलते की तू रीड कर, बट ही इज लाईक नो. पागल, रीड करशील का नाही? का नाही बोल, का नाही? का? मला बघून दे. काय बघतोस? काय काय करतोस? ओके. सो मी त्याला कन्व्हिन्स करेल आणि नेक्स्ट शॉट आय गेस त्याला मारल्या भेटल्याच्या नंतर हा असेल की तो रीड करत असेल. ओके, बाय. ओके, सांग. मंकी ऑन द लॉग. हा ठीक आहे. कॉन्फ्लिक्ट बिटवीन फ्रेंड्स. एक मर्चंट असतो, त्यावेळी 2 बैल असतात, दुसऱ्या वेगळ्या झाल्या असतात. एकाचं नाव असतं सॉरी ठीक आहे, काय पण असो नाव. कार्तका आणि हां संजीवका अँड नंदका. हां, मग हा जो मर्चंट आहे, तो संजीवका नंदकाला घेऊन जात असतो इथं कुठं तर टाऊनमध्ये काम करायला. पण संजीवकाचं जसं जेव्हा मथुराला पोचतात रिव्हर बँक ऑफ यमुना, तेव्हा संजीवकाचा पाय म्हणजे तुटून जातो आणि तो खाली पडतो. मग जे सर्वंट असतात ते बोलतात की हा जंगल थोडासा हे आहे, मग तुम्ही जा तुमची जर्नी कंटिन्यू करा. मग वर्धमान जो मर्चंट असतो तो काय सर्वंटलाच ठेवतो संजीवकाची प्रोटेक्शन करायसाठी. कारण की संजीवका आणि नंदका हे दोघं त्या घरीच पैदा झाले असतात. ते 2 दिवस म्हणजे ते प्यारे असतात. मग तो त्यांना तिथं ठेवतो सर्वंट्सला आणि जातो. ते सर्वंट्सला माहिती असते की ते टायगर लॉयरने आणि हा उठणार की नाही ते पण नाही माहिती. ते लोक येतात आणि ते असे खोटे बोलतात की संजीवका मेला, त्याचा आम्ही अंतिम संस्कार करून टाकले. अरे बापरे. हां ओके. काय सच्ची येतं मग. हां हां हां, डार्कच झाले बघ. ठीक आहे. ही वॉज देअर अँड ही वॉज इन द फायर. मग ते लोक जातात. नंतर एक किंग असतो, त्याचं नाव पनगला आहे. त्याला तांदळा गेले असते. मग तो यमुनाच्या इथं पियाला जातो पाणी. तिला आवाज येते, हा का याची संजीवकाचा. हा आवाज येते. तुला वाटतं कोण आहे, म्हणजे पण आवाज एकदम जोराचा असतो. मग तो पाणी पित ना, तो बन्याटीच्या खाली जाऊन बसतो बघायला कोण आहे हा माणूस. मग तिथं नंतर 2 लोकांना दाखवतात. एकचं नाव आहे दामानका आणि कराटका. ते दोघं मिनिस्टर बनलेले असतात, पण त्यांना त्या पोस्टवर काढतात माहिती नाही का. नंतर द स्टोरी ऑफ मंकी अँड द लॉ. इथं म्हणतात की मर्चंट्स म्हणजे कार्पेंटर्स ते लोक असतात. ते लोक जंगलमध्ये येतात, झाडं कापतात, नेतात आणि काही लॉग्स तिथं घेऊन जातात. मग एक बंदरचा ग्रुप येतो तिथं
तेव्हा ते मच्छर लोक येतात, ते कापतात झाडवर आणि ते जातात. तर बंदरचा ग्रुप तिथे असतो, म्हणजे बिचारायचा बंदर लॉगमध्ये त्यासोबत खेळायला लागतो, पण त्याचा पाय त्याच्यामध्ये म्हणजे ब्लॉकचं ते मध्ये असतं ना त्याच्यामध्ये त्याचा पाय अटकतो आणि ड्यू टू द ब्लड लॉस. मला माहिती नाही का की इथं सर लिहिलं आहे की the wedge came out all of the sudden and the log closed in, but not before the monkey's legs had been trapped in the gap. He was instantly killed. म्हणजे तो सर म्हणून जातो आणि तिथं कळता का बोलतो की कधी पण दुसऱ्यांच्या मध्ये घुसायचं नाही, ना ते स्वतःच लागतं. ओके. मग ते लोक काहीतरी एकमेकांना बोलतात, मला कसं समजलं. मग जो दमनका असतो त्याला किंगशी बोलायचं असतं, तो किंगशी जाऊन बोलतो आणि किंग पण अशी एकदम चांगल्यापैकी बोलतो आणि तो किंगला एक क्वेश्चन विचारतो. किंग बोलतो विचार. तो विचारतो की आम्ही दोघांनी तुला यमुनाच इथं पाणी प्यायला जाताना बघितलेलं, पण तुम्ही पाणी का नाही पिलंस. मग किंग बोलतो की इथं एक क्रिएचर, मॉन्स्टरस क्रिएचर, त्याची आवाज लय लाऊड आहे आणि त्या आवाजाने माहिती पडतं की तो खूप स्ट्रॉंग आहे आणि तो मला मारू शकतो. मग मी आणि सम मॉन्स्टर्स ॲनिमल आणि तो बोलतो की तिथं एक मॉन्स्टर्स ॲनिमल आहे जो जोराची आवाज काढतो आणि प्रॉब्लेम तो स्ट्रॉंगच असेल ड्यू टू इज नॉईज. तो मग धमनका त्याला विचारतो तुझ्या अशी भेटलास का. तो बोलतो की नाही, पण जनरेशन टू जनरेशन हा जंगल तुझ्याशी बिलॉंग करतो. धमनका त्याला आय थिंक सो बोलतो हे गलत आहे की तू ह्याला असंच अचानक सोडून जाशील. आणि हे नॉईज ऐकून, कारण की हे नॉईज ड्रम्स जे असतात कधी कधी कॉन्शियस विनासचे असतात, मग तू या सगळ्या नॉईजशी भेटल्यास. आणि मग when the जॅकल्स ते असे वुल्फ सारखे असतात, लाईक ते जानवर. चांगला एंड पाहिजे भाई. 6 मिनिटं बोललास. गिव्ह मी अन गुड एंड. तेव्हा तिथं जकाला भूक लागते, तो त्या नॉईजला इग्नोर मारतो आणि जंगलमध्ये घुसतो आणि बोलतो ही फाउंड फूड. आणि मग जो किंग असतो तो विचारतो ते काय आहे आणि तिथंच ती स्टोरी एंड होती. आणि जका कधी सांगत असतो, पण लास्टमध्ये ॲज अ सस्पेन्स ही सेड लाईक हाऊ वॉज दॅट ॲज द किंग अँड धमनका टोल्ड. आणि नेक्स्ट स्टोरी काय त्याची? आणि नेक्स्ट स्टोरीचं टायटल आहे द स्टोरी ऑफ द जकाल अँड द ड्रम. ओके, सो तू फर्स्ट टाइम काहीतरी रीड केलंस. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? स्टोरी होती चांगली, पण या लोकांनी म्हणजे अशीच मध्ये असं सोडले की टोल खतम, मग दुसरी स्टोरी परत टोल खतम, परत दुसरी. मग ते तुझ्यासाठीच आहे ना की तुला लाईक अजून रीड करावं त्यासाठी. पण स्टोरी मस्त आहे, पण या स्टोरीमध्ये तो किंग तुमच्याकडे थोडे चिमण्या आहेत. म्हणजे स्टोरीमध्ये किंग फट्टू आहे बोलायला. ओके. आणि तो बुलडॉग आता काय करणार आहे ते माहिती नाही, कारण की आता त्याच्यात तिथं कोण खायला ठेवायला आहे नाही, म्हणजे खुल्लासा. ठीक आहे. थँक्यू फॉर शेअरिंग युअर एक्सपिरियन्स. थँक्यू. Okay. मला सांगितलं बोल. Oh, this is going in my vlog. Story time with Piyush. ओके. एक आउटरो दे. खुल्लासा आणि वाळेगा. Thank you for watching.